ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज जी उद्यानाबाबतची बैठक पार पडली, पहिलं मला वाटतं ते काहीतरी आर्बिट्रेशन कंपनी काहीतरी आहे त्यांना दिलं होतं BOT बेसवर, तर आता ते परत मागणी केलेली आहे। परंतु महानगरपालिकेकडून मागणी करताना प्रस्ताव असा गेला की जी जागा रोड वाइंडिंगला गेलेली आहे उद्यानाची, तात्पुरत्या स्वरूपात ती तरी जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव गेलेला आहे। आणि त्यानंतर मग चर्चा करून असा आम्ही निर्णय घेतला, आयुक्त साहेब असतील, मी असेल, की पुन्हा एकदा प्रस्ताव टाकायचा। कारण ॲक्च्युली जो बाबासाहेबांच्या उद्यानाचा विषय आहे तो फक्त उद्यानाचा विषय नसून तिथं स्मृतीस्थळसुद्धा बनवायचं आहे, लायब्ररी बनवायची आहे, अभ्यासिका बनवायची आहे, असे वेगवेगळे जे लोकोपयोगी जे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांसाठी तिथे एक सुसज्ज असं ते स्थळ बनवायचं आहे। आणि म्हणून त्या संदर्भात 11 गुंठे जागा ही अपुरी आहे आणि म्हणून 37 गुंठेची जागा आहे, त्या जागेची डिमार्केशन देखील केलेली आहे। ती पूर्ण जागा ही आंबेडकर उद्यानासाठी मिळावी अशा प्रकारची आम्ही नवीन मागणी केलेली आहे आणि सोमवारी तसा प्रस्ताव देखील आयुक्त साहेबांकडे पाठवला जाणार आहे। तर दुसरी गोष्ट, विविध विषय तुम्ही आयुक्तांकडे मांडलेले आहेत, प्रामुख्याने त्यामध्ये पण विविध विषयांमध्ये महत्त्वाचं तर अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ह्या अधिकाऱ्यांविषयी होत्या आणि खास करून त्यातल्या त्यात टेंगळे म्हणून जे अधिकारी आहेत त्यांच्याविषयी खूप तक्रारी होत्या। त्यांना मीही थांबायला सांगितलं होतं परंतु ते निघून गेले आणि काही त्यांच्या उर्मटपणाच्या गोष्टी देखील कानावर आलेल्या आहेत। मी आज आयुक्त साहेबांच्या देखील कानावर घातलेलं आहे आणि सोबत त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या देखील कानावर घातलेलं आहे। टेंगळेंनी त्यांचं काम करावं, सर्वसामान्य लोकांच्या कराच्या पैशातून तुम्ही पगार घेता म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यांनी लोकांशी वागताना आदराने वागावं, सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य द्यावं, हा एक विषय होता। आणि मग रिंग रोडचा देखील विषय होता किंवा जिथे जिथे रस्ते खराब झालेले आहेत अशा प्रकारचे अनेक विषय तिथं होते जे आयुक्त साहेबांसमोर बोललो। एखादा अधिकारी आहे टेंगळे, त्याची तक्रार करायला थेट खासदारांना आयुक्तांकडे जायला त्या आयुक्तांनी काय सांगितलं आणि या पुढचं नाही, आयुक्त साहेबांना देखील बघा, आता मी बोललो तेव्हा त्यांना हे माहीत आहे। जनरली काय सर्वसामान्य लोक ही सहजासहजी तक्रारी करत नाही, जर तो सामंजस्याने मिटत असेल, काही देणं घेणं होऊन मिटत असेल तर ते करतात, परंतु जर डोक्यावरून गेलं तरच सर्वसामान्य लोक ही तक्रार करतात। अन्यथा अधिकाऱ्यांशी ते सौजन्याने वागतात, जे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं असेल ऐकून घेतात आणि अधिकाऱ्यांचं कामही करतात। परंतु आता ही गोष्ट पहिल्यांदा माझ्या कानावर आली आणि म्हणून मी माझ्या भाषेत आयुक्त साहेबांना देखील सांगितलं, पुढच्या वेळेस तुम्ही पाहाल टेंगलेविषयी मला जर तक्रार आली तर टेंगलेच्या कॅबिनमध्ये घुसून टेंगलेला त्याचं काय काम आहे हे मी त्याला समजावून सांगेन, बरोबर, हे लक्षात ठेवा। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून म्हणजे 2 दिवसापासून कल्याणचं वातावरण तापलेलं आहे, एका मुलाला मराठी हिंदीमध्ये बोलणं म्हणून मारहाण केली आणि त्यांनी आत्महत्या केली। आता भाजपकडनं या विषयावरती मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे किंवा श्रद्धांजली वाहणार आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात बघा, हा विषय खरं म्हटलं तर माझ्याही कानावर नाही, कारण मी काल रात्री लेट नाईट दिल्लीवरून आलो आहे, तर माझ्या कानावर नाही। परंतु जर अशी घटना घडली असेल चुकून काय तर ती चुकीची घटना आहे, हे इथपर्यंत ही मारू नये किंवा शिक्षा देऊ नये की तो जीवास मुकेल। आणि म्हणून प्रत्येकाने थोडंसं, आपला हक्क आहे, सगळ्यांचाच हक्क आहे, महाराष्ट्र प्रदेश आहे, परंतु तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींचं एक भान ठेवायला पाहिजे। भाजप यावरती आता ठाकरे बंधूंना टार्गेट करत हे पाप कुठं फेडाल अशा प्रकारचे ट्विट केलं आणि मुंबईत देखील त्यांना श्रद्धांजली वाहून मोठा त्याचा कार्यक्रम ठेवला। बघा, ही दुर्दैवी घटना आहे, अशा घटनेचं राजकारण करू नये एवढं माझं स्पष्ट म्हणणं आहे। पण आता जर एखाद्याला अशा राजकारणाची सवयच असेल किंवा त्याने त्याची गरज लागत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही, परंतु दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेचं राजकारण होऊ नये। एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार या चर्चा सुरू होत्या, मात्र काँग्रेस एकला चलोचा नारा देतात, ते दोघांबरोबर नाही आहेत, याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, बघा, आता उद्धवसाहेब किंवा राजसाहेब हे एकत्र येतात ही सगळी महाराष्ट्रातील मराठी लोकांची इच्छा होती आणि ते एकत्र येतात हे सगळ्यांसाठीच,
आमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी ती आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याच्यातून जर आज काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काही त्रास असेल किंवा काय असेल किंवा त्यांची विचारप्रणाली वेगळी असेल, परंतु मला तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला पाहिजे. आज ती गरजही आहे, काळाची गरजही आहे. इतर राज्यातील काँग्रेसचे निकाल पाहिले तर अवस्थाही खूप बिकट आहे. महाराष्ट्रात जरी लोकसभेत निकाल आला असला काँग्रेसचा तरी आपण पाहिलं असेल की त्या जागेवर शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणून काँग्रेसचा तो निकाल आला होता. तर अशा कुठल्याही निकालात उडून जाण्यापेक्षा आपण सगळे एकत्र सोबत आलो. ज्याला तुम्ही मिनिमम कॉमन प्रोग्राम तसा बनवून ना एकत्र चला ना, ही गरज आहे, ही सगळ्यांची गरज आहे. दुसरीकडे पाहिलं तर शरद पवारांनी यांना समर्थन दिलंय. चक्क मोर्चा आणि वोट चोरीच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र हवे, मग तुम्हाला युतीत एकत्र का नको अशा प्रकारचं त्यांनी काँग्रेसला बजावलेलं आहे. नाही, ते पवारसाहेबांचं म्हणणंच आहे आणि आम्ही पवारसाहेबांच्या म्हणण्याशी सहमत आहोत आणि आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एक महाराष्ट्रीयन म्हणून मला विचाराल तर मी स्पष्ट बोलतो की राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी एकत्र यावी ही सगळ्यांची इच्छा होती आणि त्याच्यामुळे ते चांगली गोष्ट आहे. दुसरा एक प्रश्न की जो मुंबईमध्ये सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये भाजपच्या 100पैकी जास्त जागा येणाऱ्याचा सर्वे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बघा, जेव्हा हा सर्वे झालेला आहे ना तेव्हा निकाल हा अनपेक्षित लागतो, आपण पाहिलं असेल. आणि त्यांच्या सर्वेनंतर लोकांनी कितीही कसंही कोणालाही मतदान केलं तरी तो रिझल्ट काही योग्य येत नाही. म्हणून हे सर्वे झाले का सगळ्यांची धाकधूक वाढतो. तर त्याच्यामुळं आता हे सगळं बंद करायला पाहिजे. बघा, लोकसभेला पाहिलं असेल आपकी बार 400 पार बोलल्यानंतर काय अवस्था झाली आपण पाहिलं असेल का. त्यावेळेस असं सगळ्यांना वाटलं होतं का लोकांच्या मनात तेच आहे. परंतु जेव्हा लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मतदानातून, मग त्याच्यानंतर मग ही सगळे विधानसभेचे निकाल अनपेक्षित आले किंवा आज बिहारचा निकाल आपण पाहिला असेल. तर म्हणून ठीक आहे, प्रत्येक पक्षाची एक काम करायची पद्धत असतो, सर्वे व्हायला हवा, परंतु त्याच्यात पुढचं बोलण्यापेक्षा ठीक आहे. महायुतीमध्ये आता अंतर्गत एकामेकांच्या पक्षाचे नगरसेवक घेणं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी चालू आहेत आणि तो वादविवाद कल्याण डोंबिवलीवरून सुरू झालेला आहे, काय तुम्ही सांगा? नाही, हे वादविवाद होतच राहणार आहेत, होतच राहणार आहेत. हे काय थांबणार नाही. का प्रत्येकाची त्यांची BJPची इच्छा आहे का कुबड्या नको, तर मग हे सगळं होणार आहे ना. त्यात आपसात एकमेकाचे घेणार म्हणजे ते वादावाद होणार. आता बघूया पुढं इथं काय होतं, युती होतो का होत नाही. याच्यानंतर खरा रणसंग्राम तुम्ही बघाल. 2017चा मला वाटतं तुम्ही बघितलं असेल. तर मला वाटतं त्याच्यापेक्षा आणखी काय वाईट घडू नये एवढीच अपेक्षा. महानगरपालिकेवरती आता तिन्ही पक्ष म्हणजे आता तुम्ही ठाकरे गटांच्या कार्यालयात आलेला आहात, तर काय वाटतं या पालिका निवडणुकीमध्ये आपण एकत्र या ठिकाणी लढावं? हो, एकत्र लढण्याची तर इच्छा आहे. आणि आता जिल्हा परिषदच्या ग्रामीण भागात तर आमची तयारी झालेली आहे, आमच्या मिटिंगी झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागात महाविकास आघाडी एकत्र लढतो. त्याच्यामुळे साहजिकच शहरात देखील एकत्र लढावं हा माझं प्रामाणिक म्हणणं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती कोणाचा महापौर ते आता निकालानंतर उघड होईल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.